नमस्कार मित्रांनो, मी राजू साथळ्या. तुम्ही बघत आहात भूमिका चॅनल. मित्रांनो, आपली गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे ई रेकॉर्ड, त्याच्यावर जे आपण जुने सातबारे फेरफार 64 प्रकारचे डॉक्युमेंट काढतो, त्या वेबसाईटवर काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे आपण ते डॉक्युमेंट काढू शकणार नाही. तर तुमच्यासाठी आज मी एक नवीन वेबसाईट घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही बघत असतील की मी या वेबसाईटवरून जे आपण त्या वेबसाईटवर डॉक्युमेंट काढतात तेच डॉक्युमेंट या वेबसाईटवर आपण काढू शकणार आहे. तर ती वेबसाईट कोणती आहे आणि कशाप्रकारे डॉक्युमेंट काढायचे आहेत ते मी आज तुम्हाला सगळं समजावणार आहे. या वेबसाईटवर तुम्हाला एक फायदा होणार आहे. आपण जी जुनी वेबसाईट आहे त्याच्यावर कसं व्हायचं की आपण फक्त डॉक्युमेंट बघू शकत होतो आणि एक कॉपी आपल्याला डाउनलोड करू शकत होतो. पण या वेबसाईटवर तुम्ही भूमी अभिलेखमध्ये जे आपल्याला जी कॉपी इथे मिळते तीच भूमी अभिलेखमध्ये असते. त्याच्यानंतर तुम्ही तिथे अर्ज करायची आणि अर्ज केल्यानंतर तिथून तुम्हाला सही आणि शिक्काची कॉपी तुम्हाला दिली जायची. तर या वेबसाईटवर तुम्ही जर तुम्हाला अशी साधी कॉपी पाहिजे असेल तुमच्या माहितीसाठी फक्त, तर तुम्ही ती डाउनलोड करू शकणार आहेत आणि जर ऑफिशियल कामासाठी पाहिजे असेल तर तुम्ही तिथे ₹30 पर कॉपीचे चार्जेस आहेत. ते तुम्ही ₹30 पे करून तिथे गव्हर्नमेंटलाच पे करायचे आहेत. तिथून तुम्हाला सॅटिस्फाईड म्हणजे त्याची कॉपी डिजिटल साइन केलेली कॉपी तुम्हाला मिळून जाणार आहे. तर वेबसाईट बघून लगेच तुम्ही जाऊ नका डाउनलोड करण्यासाठी. मी तुम्हाला फ्रीमध्ये कशाप्रकारे डाउनलोड करता येईल ते सुद्धा दाखवणार आहे. तुम्हाला इथे पैसे भरायची सुद्धा गरज लागणार नाही. कारण की बरेच लोक मग नंतर सांगतील की सर आमचा डॉक्युमेंट डाउनलोड होत नाहीये किंवा प्रॉब्लेम येतोय किंवा एरर दाखवतोय. तर व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटं काढून व्हिडिओ बघत जा. तरच वेबसाईट तुम्हाला कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप आहे ते तुम्हाला समजेल. आता सातबारा म्हणजे आपण जो डिजिटल सातबारा काढतो तीच वेबसाईट आहे. ती तुम्हाला ओपन करायची आहे. सगळ्यात आधी तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड अशा प्रकारे बघा, तुम्हाला ही जी वेबसाईट आहे ती ओपन केल्यानंतर कशा प्रकारे असणार आहे आणि त्याच्यात आपल्याला जायचं कशा प्रकारे आहे ते पण मी तुम्हाला समजवतो. आता ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटची वेबसाईट आहे. त्याच्यानंतर इथे डिजिटल साइन, सातबारा, आठव, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, ई रेकॉर्ड, क पत्र आणि MS डिजिमॅप अशा प्रकारचं ऑप्शन आहे. तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं का ही वेबसाईट ओपन होईल. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला ई रेकॉर्ड अशा प्रकारे जे ऑप्शन आहे त्याच्यावर दाबायचं आहे. सगळ्यात आधी जर तुम्ही मोबाईलवर काढत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे की इथे वरती जे 3 डॉट दिसत आहेत तुमच्या मोबाईलवर उजव्या बाजूला, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला डेस्कटॉप मोडवर ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. डेस्कटॉपवर मोडवर तुम्ही ओपन करून घेतली की तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला इथे कार्यालय निवडायचं आहे. आता आपण कार्यालय निवडा. कार्यालय निवडण्यासाठी आपल्याला तहसील कार्यालय हे तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कोणताही एक जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तालुका निवडण्यासाठी येईल, तर कोणताही एक तालुका तुम्ही निवडून घ्या. तुम्ही तालुका निवडला का तुम्हाला गाव निवडा यासाठी ऑप्शन येईल. तर तुम्ही तुमचं जे गाव असेल ते तुम्हाला तिथे निवडून घ्यायचं आहे. इथे गाव निवडा आहे. इथे कोणतंही एक गाव मी निवडून घेतोय आणि इथे दस्तावेज निवडा. इथे तुम्ही बघत असतील की दस्तावेज निवडा अशा प्रकारचं ऑप्शन आहे. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघत असतील टिपण आहे, गुणाकार, सातबारा, सगळ्याच प्रकारचे डॉक्युमेंट जे आपण त्या वेबसाईटवर बघत होते आणि तिथून आपण डाउनलोड करू शकत होते, पण सही शिक्का तुम्हाला मिळत नव्हता, बरोबर. तिथे सही शिक्का पण मिळणार आहे. कशा प्रकारे फ्रीमध्ये तुम्हाला काढायचं ते पण मी तुम्हाला समजवणार आहे. तर इथे मी सातबारा निवडतो. सातबारा निवडल्यानंतर इथे तुमचा सातबारा नंबर जो काय असेल तो तुम्ही इथे टाईप करायचा आहे. टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च, इथे रिचार्ज अमाऊंट आणि रिसेट करायचं, त्याच्या बाजूला सर्च ऑप्शन आहे. त्या सर्चवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता सर्च केलं का आपण जो 50 नंबर टाकलेला आहे, तर 50 हा सर्वे नंबर पण दाखवेल, 50 गट नंबर पण दाखवणार, बरोबर. तर आपल्याला कोणत्या सालचा काढायचा आहे आणि कोणता गट नंबरचा काढायचा सर्वे ते तर सगळं तुम्हाला माहिती आहे. तर इथे तुम्हाला गोंधळू नका. तुम्ही इथे काय करा की डिजिटल साइन डाउनलोड अशा प्रकारचं हे ऑप्शन आहे. जर तुम्हाला भूमी अभिलेखमध्ये जाऊन काढायचा नसेल तर तुम्ही इथे डाउनलोडवर क्लिक केलं की इथे ₹30 चार्जेस लागणार आहेत. पण मी तुम्हाला फ्रीमध्ये पण सांगणार आहे कशा प्रकारे काढायचं आहे. तर इथे तुम्ही कन्फर्म केलं का तुमचा डिजिटल साइनचा सातबारा हा डाउनलोड तुमच्या मोबाईलमध्ये होऊन जाणार आहे आणि तो ऑफिशियली कामासाठी कुठेही तुम्ही वापरू शकणार आहे. आता मी डाउनलोड करत नाहीये. मी फक्त तुम्हाला समजवण्यासाठी घेतलेला आहे. आता इथे मी तुम्हाला समजा इथे व्ह्यू आहे त्याच्यावर तुम्हाला बटन आहे त्याच्यावर तुम्हाला दाबायचं आहे, कारण की आपल्याला डाउनलोड डिजिटल साइनचा नको. जो आपण त्या वेबसाईटवर बघत होतो त्याच प्रकारे फक्त आपल्याला बघण्यासाठी पाहिजे. तर इथे व्ह्यूवर तुम्ही क्लिक करून घ्या. व्ह्यूवर क्लिक केलं का तुमच्या समोर जो सातबारा आहे तो इथे तुम्ही बघत असतील. एकदम इझी आणि सोप्या पद्धतीत हे सातबारे आपण इथे बघू शकतात आणि डाउनलोड सुद्धा करू शकतात. डाउनलोड कसं करता येईल, तुम्ही इथे डाउनलोड जर PC वापरत असतील किंवा फोन वापरत असतील तर इथे वरती डाउनलोडचं ऑप्शन येईल. डाउनलोडचं ऑप्शन आलं का तुम्ही इथे डाउनलोडवर क्लिक करायचं आहे आणि हा सातबारा आहे तो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे तुम्ही फेरफार आहे, टिपण आहे, कोणतेही जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही डाउनलोड सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकणार आहे. तर बऱ्याच लोकांचे प्रश्न होते म्हणून त्यांची कामं जी रखडलेली तर ही
लवकरात लवकर लोकांची कामं व्हावी हेच आपल्या चॅनलचा उद्देश आहे. त्यामुळे मी हा तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ आणत आहे आणि या वेबसाईटवर तुम्ही डॉक्युमेंट आहेत जुने ते सगळे डॉक्युमेंट इथे तुम्ही डाउनलोड करू शकणार आहे. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल. अशा प्रकारे बघा डाउनलोड इथे नाव टाकायचं आणि तुम्ही सेव्ह केलं की तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते डाउनलोड होऊन जाणार आहे. तर नक्कीच समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा, त्यांना पण माहिती समजू द्या आणि त्यांना पण समजू द्या की जे जुने डॉक्युमेंट काढायचे आहेत त्याच्यासाठी एक नवीन दुसरी वेबसाईट चालू केलेली आहे. तर नवीन कोणी चॅनलवर आला असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी बघायला मिळतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.